बोलण्याची संधी मिळाली त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या लिहिलेल्या राज्यघटनेवर अख्ख्या देशाचा कारभार चालतो ना, ते विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर पुरुषाचा इतिहास आपण बघितला की अंगाला काटा आल्याशिवाय राहत नाही. आणि या थोर पुरुषाचं नाव घेतलं की आपल्या घराघरातल्या आईला असं वाटतं की माझ्या पोटी जन्मलेला माझा मुलगा हा राजा असावा आणि तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. Good morning everyone. Myself Sai Siddhartha Gaikwad. Today I am going to talk about Chhatrapati Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj was full name was Shivaji Shahaji Bhosle. Chhatrapati Shivaji Maharaj was father name was Shahaji Raje Bhosle and his mother name was Jizabai Bhosle. प्राण प्राणाने लढून राजे तोच जिंकले किल्ले. प्राण प्राणाने लढून राजे तोच जिंकले किल्ले. दुश्मनाला सदा परतून तोच लावले हल्ले. दुश्मनाला सदा परतून तोच लावले हल्ले. धर्मरक्षणाचा जन्म घेतला तो जिजाऊ पोटी. धर्मरक्षणाचा जन्म घेतला तो जिजाऊ पोटी. हे शिवराय प्रणाम तुम्हाला कोटी कोटी. हे शिवराय प्रणाम तुम्हाला कोटी कोटी. आज एका अशा राजाची जयंती आहे ज्या राजाने तुमचं माझं आणि येणाऱ्या नवीन पिढीचं भविष्य काळ बदललं. ज्या राजाचं नाव ऐकलं की आपल्या नसा नसातून रक्त सळसळ वाहतं. ज्या राजाचं नाव ऐकलं की आपल्याला प्रेरणा मिळते. नेमकी त्या नावामध्ये आहे तरी काय? आज का बरं आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो? का एखाद्या सरदाराची जयंती नाही साजरी केली जात? का एखाद्या बादशाची जयंती नाही साजरी केली जात? कारण महाराष्ट्राला ज्या राजाने स्वाभिमान शिकवला, ज्या राजाच्या नावामुळे तुमचं आणि माझं पोट भरतं, तो राजा स्वराज्य रक्षक आहे का धर्मवीर आहे या चौकटीत आपण त्यांना बांधून ठेवलंय. ज्या बहुजन समाजाला असं वाटतं की या राजाने माझ्यासाठी काम केलंय, त्या बहुजन समाजासाठी तो राजा स्वराज्य रक्षक झाला. आणि ज्या हिंदू समाजाला असं वाटतं की या राजाने माझा धर्म वाचवला, त्या हिंदू समाजासाठी तो राजा धर्मवीर झाला. मी आजच्या तरुण पिढीला सांगू इच्छिते, जर का तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की संभाजीराजे हे धर्मवीर होते की स्वराज्य रक्षक, तर छाती ठोकून सांगायचं संभाजीराजे हे छत्रपती होते. कारण जगात छत्रपतीपेक्षा मोठे स्थान कोणतेच नाही. शंभूराजेसाठी दोन ओळी सांगते. राजे पाहुणे तुमचे शौर्य मृत्यूही नतमस्तक झाला. राजे पाहुणे तुमचे शौर्य मृत्यूही नतमस्तक झाला. स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजे अमर झाला. स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजे अमर झाला. छत्रपती संभाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, झुकला नाही कोणासमोर. कारण तो मुघलांचा पण बाप होता. कारण तो मुघलांचा पण बाप होता. छत्रपती शिवाजी महाराज मध्ये अलौकिक गुण होता आणि तो अलौकिक गुण म्हणजे चारित्र्य संपन्न. आता चारित्र्य संपन्न म्हणजे काय? तर स्त्रियांचा आदर करणे म्हणजे चारित्र्य संपन्न. पण स्त्रियांचा आदर करणे हा गुण राजे पोटातून घेऊन आले होते का? नेमके राजा हे कसं शिकले, कधी शिकले, कोणाकडून शिकले? तर राजा हे गुण त्यांच्या आईच्या संस्कारातून शिकले. ही होती आईसाहेब जिजाऊची परवरिश. ही होती आईसाहेब जिजाऊची शिकवण. हे होते आईसाहेब जिजाऊंचे संस्कार. एकदा आईसाहेब जिजाऊंसाठी जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे. बोला आईसाहेब जिजाऊंचं. आईसाहेब जिजाऊंचं. आईसाहेब जिजाऊंचं. नेहमी हा प्रश्न विचारला जातो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 3दा साजरी करतो. कधी 19 फेब्रुवारीला तर कधी 10 मार्चला. समजा आपल्या घरातला एखादा व्यक्ती जर का मृत्यू पावला तर त्याला आपण 3 वर्ष श्राद्ध घालतो, बरोबर? मग या राजाचे तर आपल्यावर किती उपकार आहे. या राजाचे एवढे उपकार आहे आपल्यावर की 365 दिवस जरी या राजाची जयंती साजरी केली ना, 365 दिवस जरी या राजाचा जय जयकार केला ना, तरी कमी असं मला वाटतं. 9 ते 10 महिने छत्रपती शिवाजी महाराज हे गड किल्ल्यावर कैद होते. 9 ते 10 महिने छत्रपती शिवाजी महाराज हे गड किल्ल्यावर कैद होते. जगाचा पहिला लॉकडाऊन तुम्ही या मी नाही अनुभवला, तो राजाने अनुभवलाय. राजाने खूप काही सहन केलंय आपल्यासाठी.
शिवाजी राजेंनी शिवा काशीला बोलवलं. शिवा आला. राजा शिवाला म्हणाले, अरे शिवा, तू तर आमच्या वाणीच दिसतोय. तेव्हा शिवा म्हणाला, वय की राज, आम्ही तुमच्या वाणीच दिसतोय. त्या सिद्धीजवळ आम्हाला रोखूच नाही शकणार. तेव्हा राज शिवाला म्हणाले, अरे शिवा, तुला कसं काय माहिती की आम्ही तुला सिद्धीजवळाकडे पाठवणार आहे. तेव्हा शिवा म्हणाला, आम्ही एवढा वेळ तुमच्यासोबत राहिलो राजा, आणि एवढं नाही करणार वय आम्हाला. तेव्हा द्या की राजा, करतो की राजा, मारतो की राजा त्या सिद्धीजवळाला. तेव्हा शिवाजी राजेंनी शिवाला मिठी मारली. अश्रुता पहिला